नमस्कार मित्रांनो. तर तुमच्या महाडिस्कॉम आणि महाट्रान्सको इलेक्ट्रिशियनसाठी एक पेपर आपण सॉल्व करू. तर PGCIL ज्युनियर टेक्निशियन ट्रेनी इलेक्ट्रिकल हा 2018चा पेपर आहे. PYQमध्ये हा सॉल्व करूया आपण आज. तर चला तर स्टार्ट करूया. लँग्वेज सिलेक्ट करू इंग्लिश. कंटिन्यू. तर डिसिप्लिनवाला आपण पेपर सॉल्व करूया. पहिले क्वेश्चन बघून घेऊ यामध्ये किती आहे. तर 120 क्वेश्चन आहे, तर ते आपण सॉल्व करून घेऊ. तर पहिला आहे हायड्रोमीटर इज यूज टू टेस्ट द डॅश ऑफ अ सेल. तर हायड्रोमीटर करंट पॉवर व्होल्टेज याच्यासाठी हायड्रोमीटर तर नाही यूज करत, तर स्पेसिफिक ग्रॅव्हिटीसाठी आपण यूज करूया. तर ते आपलं ॲन्सर होऊन जाईल. पुढे जाऊ. त्यानंतर विच ऑप्शन रिप्रेझेंट द करेक्ट प्रॉपर्टीज ऑफ अ गुड इन्सुलेटर. म्हणजे गुड इन्सुलेटरची करेक्ट प्रॉपर्टी सांगा म्हणते. तर इन्सुलेटरमध्ये लो डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ अँड लो रेजिस्टन्स. गुड इन्सुलेटर आहे, रेजिस्टन्स हाय पाहिजे, तर हाय ह्या दोघांमध्ये आहे, या दोघांपैकी एक ॲन्सर राहील. आणि त्यामध्ये म्हटलं आहे की लो डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ आणि हाय डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ. तर या दोनपैकी तर एक राहील. तर आपण इन्सुलेटरमध्ये मला वाटते की दोन्ही पाहिजे, हाय डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ आणि हाय रेजिस्टन्स. तर हे आपण मार्क करून घेऊ 3 आणि पुढे जाऊ. त्यानंतर नेक्स्ट पाहू. फेज सिक्वेन्स इंडिकेटर यूज टू आयडेंटिफाय फेज सिक्वेन्स इन अ. तर फेज सिक्वेन्स कशात राहतो, जेव्हा 3 फेज राहते तेव्हा राहते फेज सिक्वेन्स. तर तो आपण मार्क करून घेऊ. त्यानंतर नेक्स्ट आहे इन्सुलेशन ऑफ LT केबल. LT केबल इज टेस्टेड ॲट द व्होल्टेज ऑफ. तर इन्सुलेशन LTचं लो टेन्शन केबल, तर त्याला जर टेस्ट करायचं असेल तर आपण 600 मार्क करू. शुअर नाही आहे, शेवटी पाहून घेऊ काय राहील. तर LT आहे म्हणून मी 600 मार्क केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. तर सिलिकॉन बोरॉन जर्मेनियम आर टाईप ऑफ मटेरियल. तर हे सेमीकंडक्टर आहे, तर ते आपण मार्क करून घेऊ. 6वा क्वेश्चन पाहूया. किटकॅट फ्यूज आर मेड ऑफ. तर तो पोर्सिलिनचा बनलेला असतो. आणि त्यानंतर जर पाहिला आपण विच टाईप ऑफ लॅम्प इज प्रिफर्ड फॉर सोलर लॅम्प. तर सोलर लॅम्पसाठी सोडियम वेपर लॅम्प, टंगस्टन, आर्क लॅम्प, LED. तर आपण LED यूज करूया. म्हणजे एक्झॅक्ट नाही माहीत, पण LED याचं ॲन्सर राहील. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. द परमनंट कॅपॅसिटर मोटर इज यूज फॉर. परमनंट कॅपॅसिटर मोटर तर आपण सिलिंग फॅनमध्ये यूज करतो ना, कारण की तिथे कॅपॅसिटर लागलाच राहतो नेहमीसाठी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहू. द रेंज ऑफ द ॲममीटर मे बी एक्सटेंडेड बाय द यूज ऑफ. ॲममीटरमध्ये काय करू शकतो आपण की आपल्याला शंटमध्ये लावायचं आहे किंवा मग पॅरलमध्ये लावायचं आहे, म्हणजे शंट इन पॅरलल. तर हे 4th ऑप्शन याचं करेक्ट राहील. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. विच टाईप ऑफ इन्सुलेटर इज यूज ऑन 132 kV ट्रान्समिशन लाईन. तर पिन आपण 33 kV पर्यंतच यूज करू शकतो, तर हे तर नाही राहील. आणि इथे पण एक पिन आहे, मग हे डिस्क आहे, हेच याचं ॲन्सर होऊन जाईल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. फॉर द एक्सटेन्शन ऑफ द रेंज ऑफ द एम्पियर मीटर अँड व्होल्ट मीटर द रेजिस्टन्स इज कनेक्टेड ॲज एम्पियर मीटर इन डॅश 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 अँड ॲज व्होल्ट मीटर इन डॅश डॅश डॅश. एम्पियर मीटर आणि व्होल्ट मीटर. तर व्होल्ट मीटरसाठी आपण एक्सटेन्शनसाठी सिरीजमध्ये लावतो आणि याच्यासाठी एम्पियर मीटरसाठी पॅरलल. तर सेकंड ऑप्शन करेक्ट राहील याचं, तर ते मार्क करू आपण. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहू. इन अ सिरीज सर्किट द करंट फ्लो इन हाऊ मेनी डायरेक्शन. तर सिरीज सर्किटमध्ये तर एकाच डायरेक्शननं फ्लो होणार ना, मे बी रिटर्न पण होऊ शकते. सिरीज सर्किट करंट फ्लोज इन हाऊ मेनी डायरेक्शन. चांगला ट्रिकी क्वेश्चन आहे. 1 मार्क करून घेऊ आपण, बघूया काय होते. तर म्हणजे एका टाईमला तर एकाच डायरेक्शननं जाईल. जर मग आपण रिव्हर्स गिव्हर्स केलं तर 2 डायरेक्शन पण असू शकते. त्यानंतर इन द शॉर्ट सर्किट टेस्ट ऑफ एनी इन्स्टॉलेशन व्हॉट शुड बी द मेगर रीडिंग इन शॉर्ट सर्किट कंडिशन. शॉर्ट सर्किटमध्ये इन्सुलेशन म्हणजे शॉर्ट सर्किटमध्ये इम्पिडन्स 0 राहते, तर 0 याचा ॲन्सर होऊन जाईल आणि तो आपण मार्क करून घेऊ. त्यानंतर नेक्स्ट पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर इज विच टाईप ऑफ ट्रान्सफॉर्मर. तर पोटेन्शियल जे ट्रान्सफॉर्मर राहते, तर लो व्होल्टेज स्टेप डाऊन पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर. लो व्होल्टेज मार्क करून घेऊ. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. जनरली विच मेथड ऑफ अर्थिंग इज यूज इन इंडिया. तर इंडियामध्ये प्लेट अँड पाईप, रॉड अँड पाईप. तर आपण प्लेट अँड पाईप मार्क करूया. रॉड अँड पाईप पण असू शकते, हे तर नाही ना कॉईल वगैरे. तर प्लेट अँड पाईप आपण मार्क करून घेऊ.
हाऊ इज द पोल पिच कॅल्क्युलेटेड? पोल पिच नंबर ऑफ स्लॉट्स पर नंबर ऑफ पोल, हे त्याचं ॲन्सर राहील. तर 2 मार्क करून घेऊ आपण. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, स्पार्किंग ऑकर्स वेन द लोड इज स्विच ऑफ बिकॉज दी सर्किट हॅज अ हाय. स्पार्किंग ऑकर्स वेन अ लोड इज स्विच ऑफ. तर स्पार्किंग का होते म्हणते त्यांचं म्हणणं आहे. तर स्पार्किंग कशामुळे होते? तर इंडक्टन्स मार्क करू आपण. नेक्स्ट करू, द स्पीड कंट्रोल ऑफ द युनिव्हर्सल मोटर इज अचीव्ड बाय. तर स्पीड कंट्रोल आपण काय कशामुळे करतो की सेंट्रिफ्युगल स्विच कनेक्टेड इन सिरीज फॉर, हे तर स्टार्टिंगसाठीच होते ना, वेराईंग फ्लक्स विथ टेप फील्ड अँड कॅपॅसिटर. तर हे थर्ड जे राहील हे करेक्ट राहील. तर ते आपण मार्क करून घेऊ. त्यानंतर स्टेपर मोटर्स आर मोस्टली यूज फॉर कंट्रोल सिस्टीम अप्लिकेशनसाठी यूज करतो. त्यानंतर नेक्स्ट जे आहे, हाऊ मेनी टाईप्स ऑफ DC मोटर्स स्टार्टर आर देअर. DC मोटरचे किती स्टार्टर राहते? तर 2 पॉईंट आहे, 3 पॉईंट आहे, 4 पॉईंट आहे. तर 3. त्यानंतर नेक्स्ट जर पाहिलं तर ॲटॉमिक नंबर ऑफ कॉपर इज. तर जर आपण पाहिलं, हायड्रोजन 1, हेलियम 2, लिथियम 3, बेरिलियम 4, बोरॉन 5, कार्बन 6, नायट्रोजन 7, ऑक्सिजन 8, फ्लोरीन 9, निऑन 10, सोडियम 11, मॅग्नेशियम 12, ॲल्युमिनियम 30, सिलिकॉन 40, फॉस्फरस 50, सल्फर 60, क्लोरीन 70, आर्गॉन 18, पोटॅशियम 90, कॅल्शियम 20, स्कँडियम 21, टिटॅनियम 22, व्हेनेडियम 23, क्रोमियम 25, मॅग्नीज 25, आयरन 26, कोबाल्ट 27, निकेल 28, कॉपर 29. कॉपर आहे 29. तर तो आपण मार्क करू. डायरेक्ट मला माहीत नव्हतं म्हणून मला पूर्ण रिवाईज करावा लागला. अँड इलेक्ट्रिक करंट दॅट पिरियॉडिकली रिव्हर्सेस इज कॉल्ड. त्याला आपण पल्सेटिंग करंट, AC करंट म्हणतो. त्यानंतर जर पाहिलं नेक्स्ट, इन अ CRO विथ अ स्वीप टाईम ऑफ 10 मिलीसेकंड अक्रॉस द स्क्रीन द अप्रॉक्सिमेट हॉरिझॉन्टल सॉटूथ फ्रिक्वेन्सी विल बी. तर हॉरिझॉन्टल सॉटूथ फ्रिक्वेन्सी काढायची आहे. तर स्वीप टाईम 12 मिलीसेकंड आहे. तर 1/10 जर केला आपण, 1/10 मिली आहे, तर 1 2 3, तर 100 हर्ट्स याचं हे ॲन्सर राहील. नेक्स्ट करूया, द 3 फेज स्क्वायरल केज इंडक्शन मोटर कॅन बी स्टार्टेड विथ अ. तर 3 फेज स्क्वायरल केज इंडक्शन मोटर जर आपल्याला स्टार्ट करायची आहे तर स्टार डेल्टा आणि डोल. स्टार डेल्टा रेजिस्टन्स स्टार्टर, स्क्वायरल केज आहे म्हणते, तर रेजिस्टन्स तर नाही होणार. स्टार डेल्टा हे 1 जे राहील ते करेक्ट राहील. ते आपण मार्क करून घेऊ. त्यानंतर जर पाहिलं पुढचा, इन द मुव्हिंग सिस्टीम ऑफ मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स हेअर स्प्रिंग इज मेड ऑफ. हेअर स्प्रिंग जे राहते तर फॉस्फर ब्रॉन्झचा बनलेला राहतो. नेक्स्ट करूया, द गॅस यूज इन द हॅलोजन लॅम्प इज. तर गॅस आपण हॅलोजन लॅम्पमध्ये कोणता यूज करतो? हेलियम, ॲर्गॉन, कधी कधी नायट्रोजन पण राहते. हॅलोजन लॅम्पमध्ये हॅलोजन यूज करत असेल कदाचित, एक्झॅक्टली नाही माहीत, पण मी नायट्रोजन मार्क करतो. निगेटिव्ह मार्किंग पण आहे 0.25ची इथं, जशी की ट्रान्सकोमध्ये आहे. टू वे स्विचेस आर यूज इन. टू वे स्विच स्टेअरकेसमध्ये यूज करतो आपण. देन आयरन, निकेल अँड कोबाल्ट आर मेटल्स. आयरन, निकेल आणि कोबाल्ट हे फेरोमॅग्नेटिक आहे, तर ते आपण मार्क करून घेऊ. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, द ट्रान्सफॉर्मर इज सेट टू बी वर्किंग ॲट अ मॅक्झिमम इफिशियन्सी ऑफ. जेव्हा आयरन लॉस इक्वल टू कॉपर लॉस होते. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे, द मास ऑफ द मटेरियल डिपॉझिटेड ओव्हर अ इलेक्ट्रोड इज. तर इलेक्ट्रोडवर जेवढं मास राहते ते कशाला? प्रॉपोर्शनल टू करंट, प्रॉपोर्शनल टू क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलंट टाईम व्होल्टेज. तर सेकंड जे राहील हेच याचं करेक्ट राहील. आता मी करेक्ट म्हणत आहे पण एक्झॅक्टली नाही माहीत आहे, पाहूया आपलं किती करेक्ट होते. अ पोकर इज यूज टू. हे तर नवीनच पाहिलं मी, पोकर. टायटन द बोल्ट्स, मेक द पायलट होल, टू फिक्स द वूड स्क्रू, लूजन द बोल्ट, कट द कंड्यूट पाईप्स. पोक 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 याच्याहून काय इंडिकेट होते? पोकर, पोक.
तर मेक द पायलट होल फिक्स टू स्क्रू, हे याचं मार्क करून घेऊ आपण. इन द कंटेक्स्ट ऑफ फर्स्ट एड द फुल फॉर्म ऑफ द ABC सिस्टीम इज ABC. एअरवे ब्रीथ सर्क्युलेशन, एअर सिस्टीम ब्रीदिंग, चेस्ट सर्क्युलेशन, एअरवे ब्रीदिंग सर्क्युलेशन, ब्रीथिंग, एअरवे ब्रीथिंग, चेस्ट. 3 याचं करेक्ट राहील, ते मार्क करून घेऊ. हे पण असू शकते चेस्ट सर्क्युलेशन, तर हे मार्क करू. पण आपण 33 मध्ये पाहू. इन द 3 फेज इंडक्शन मोटर द डबल केज रोटर इज यूज फॉर. डबल केज रोटर कशाला यूज करतो? हाय स्टार्टिंग टॉर्कसाठी किंवा लो स्टार्टिंग करंट, दोन्ही पण होते म्हणा. तर आपण याचा लो स्टार्टिंग करंट मार्क करून घेऊ. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. द एफिशियन्सी ऑफ द सेल कॅन बी कन्सिडर्ड इन. एफिशियन्सी सेलमध्ये ॲम्पियर आवरमध्ये आपण करतो, तर फर्स्ट ऑप्शन करेक्ट होऊन जाईल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन जर पाहिला आपण, द मॅग्नेटिक पोटेन्शियल इन अ मॅग्नेटिक सर्किट कॅन बी मेजर इन टर्म्स ऑफ. मॅग्नेटिक पोटेन्शियल इन अ मॅग्नेटिक सर्किट, तर मॅग्नेटिक पोटेन्शियल मॅग्नेटिक सर्किटमध्ये आपण मॅग्नेटिक पोटेन्शियल MMF म्हणतो आपण त्याला. पुढचं जर पाहिलं तर द पॉवर फॅक्टर ऑफ अ DC सर्किट इज. तर पॉवर फॅक्टर DC सर्किटचा काहीतरी राहते, युनिटी राहील का की 0 राहील? इट्स युनिटी. नेक्स्ट करू. द फिजिकल स्टेट ऑफ द ॲटमॉस्फियर, सरफेस स्टेट of the conductor and distance between the conductor and line voltage values are responsible for the production of. State conductor, distance between the conductor, line voltage, proximity effect राहील त्याचा आन्सर, तर ते आपण मार्क करून घेऊ. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग मटेरियल हॅज अ नियर झिरो टेम्परेचर कोइफिशियंट. नियर झिरो टेम्परेचर आयरन, कार्बन, हे मॅग्नीन राहील, ते मार्क करू आपण. युरेका वायर इज यूज. युरेका टुकडुक टुकडुक. लॅम्प, फिलामेंट, ओव्हरहेड लाईन, डोमेस्टिक वायरिंग, व्हेरिएबल रेजिस्टन्स. तसं तर युरेकामध्ये आपण लॅम्प फिलामेंटमध्ये यूज करून घेऊ. खरंच हे दोघांपैकी एक राहील म्हणा आन्सर, तर काय करायचं मार्क? तर व्हेरिएबल रेजिस्टन्स मार्क करून घेऊ. इन अ इंडक्शन मोटर पर्सेंटेज स्लीप इज फाउंड इन द रेंज ऑफ. पर्सेंटेज स्लीप एकदम कमी पाहिजे म्हणा आपल्याला, 1 to 5%. द करेक्ट फेज सिक्वेन्स ऑफ एन अल्टरनेटर इज. द करेक्ट फेज सिक्वेन्स RYB. द इलेक्ट्रोकेमिकल इक्विवेलेंट M is indicated by which of the below relationship. M equal to ZIT. तर हे राहील वाटते करेक्ट, तर हे मार्क करून घेऊ आपण. नेक्स्ट करूया. द वर्किंग प्रिन्सिपल ऑफ ट्रान्सफॉर्मर, म्युच्युअल इंडक्टन्स. हीटिंग एलिमेंट ऑफ द डोमेस्टिक अप्लायन्सेस आर मेड अप ऑफ. निक्रोम. खरंच ठीक आहे. विच ऑफ द बिलो इज करेक्ट? फुल फॉर्म ऑफ CRO, कॅथोड रे ऑसिलोस्कोप. In series circuit, the total resistance R of the circuit is 100 ohms. First two resistance are 30-50 ohm. Find out the third resistance. Series circuit आहे, टोटल 100 आहे. फर्स्ट टू रेजिस्टन्स 30 आणि 15 आहे. हे 100 आला आहे, तर 30 आणि 50 80 झालं, 20 पाहिजे ना झू. अ ट्रान्सफॉर्मर इज यूज टू चेंज द व्हॅल्यू ऑफ. तो कायची व्हॅल्यू चेंज करते? व्होल्टेजची. पॉवरही सेम राहते, हे राहते सगळं सेम. 48वा क्वेश्चन पाहू. वाइंडिंग ऑफ द जनरेटर हॅज 2 एंड्स. वाइंडिंग ऑफ द 3 फेज जनरेटर हॅज अ टोटल ऑफ 6 एंड्स. These ends are connected in any one of the 2 styles, namely स्टार डेल्टा. स्टार डेल्टामध्ये करू शकतो ना आपण कनेक्ट. 6 एंड्स आहे, तर मग त्याला याच्यातच करू शकतो ना आपण. हे मार्क करू आपण. इलेक्ट्रिकल मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स आर डिवायडेड इन 3 मेन पार्ट्स. सॉरी, नेमली मेजरिंग इन्स्ट्रुमेंट कोणकोणते राहते? डिफ्लेक्टिंग, लाइटिंग नाही पाहिजे ना, हे रॉंगच राहील. लाइटिंग, अरे यार, लाइटिंग ऑप्शन 1 राहील. देन नेक्स्ट आहे मॅग्नेटिक फ्लक्स इज मेजर इन वेबर. द फ्रिक्वेन्सी ऑफ द इंड्यूस EMF इन द रोटर सर्किट इज. इंड्यूस EMF रोटर सर्किटमध्ये
मॅक्झिमम ॲट सिंक्रोनस स्पीड. सिंक्रोनस स्पीडवर जे आपली याची व्हॅल्यू राहते ते राहते 0. तर मग फ्रिक्वेन्सी जास्त कशी काय राहील. देन पहिले हे पाहून घ्या की रोटर सर्किटमध्ये एफ आर इक्वल टू एस टाईम एफ एस राहते. तर एस किती राहते, एन एस मायनस एन आर अपॉन एन एस. तर हे जे आहे एन आर इक्वल टू जर हे झालं तर 0 येणार. 0 ॲट स्टँड स्टील म्हणजे एन आर इक्वल टू जर 0 झाला तर एस इक्वल टू 1 येणार. तर 0 तर नाही येते, 1 टाइम्स काहीतरी येणार. मिनिमम ॲट स्टँड स्टील तर नाही, मॅक्झिमम ॲट स्टँड स्टील हां हे 1 जे राहील ते करेक्ट राहील. Which of the below is the correct full form of VIR? Vulcanized Indian rubber येणार. Vulcanized insulated rubber. Vulcanized India rubber कसं आहे. Vinyl insulated rubber. हे वाला मार्क करून घे. Vulcanized insulated rubber. And is used for measuring of the power at 500 megahertz. एवढ्या मेगाहर्ट्जवर लो पॉवर फॅक्टर. हे बोलोमीटर नवीन दिसत आहे, तेच मार्क करून घेऊ. पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड इज कॉल्ड ॲज. पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड काय म्हणतो त्याला, ॲनोड. इलेक्ट्रिक वर्क द सोल्डर यूज इज प्रॅक्टिकली ऑलवेज एन अलॉय ऑफ लीड अँड टीन. देन व्हॉट इज द अदर नेम ऑफ अंडरग्राउंड कंड्यूट पाईप वायरिंग. ओपन तर नाही म्हणा. डक्ट वायरिंग और कॉन्सिल्ड वायरिंग. The effect of armature flux on the main field flux is called armature reaction. For the single phase induction motor, the centrifugal switch is connected in parallel with series to running winding. In the single phase repulsion motor, the power factor is always leading, high at low speed, high at high speed, always unity. High at low speed, always leading. हे 59 नाही माहीत आहे, सेव्ह करू. द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ साईन वेव्ह AC व्होल्टेज इज 10 व्होल्ट. इज RMS व्हॅल्यू VM अपॉन √2. तर 10 आहे, VM 1 अपॉन √2 0.707 होते. तर 7.077 याचं व्हॅल्यू हे येणार. ॲन्सर. विच ऑफ द बिलो इज डिमेरिट ऑफ एडी करंट. एडी करंटचं डिमेरिट काय म्हणते. अननेसेसरी हीट असू शकते, व्होल्टेज ड्रॉप, लो पॉवर फॅक्टर, लो करंट. एडी करंट अननेसेसरी हीटच येणार त्याचं. तर हे बघा, आपण किती आता अटेम्प्ट केले ते बघून घेऊ. तर 60 आपले अटेम्प्ट झाले आहे. हे तर तुम्ही बघू शकता 60 अटेम्प्ट झाले आहे. 2 आपण स्किप केले आणि बाकी व्हायचे आहे. 120 आहे. तर रिमेनिंग जे आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सॉल्व करूया आणि तेव्हा चेक पण करून घेऊ की आपले करेक्ट किती आले. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपले जेवढे चॅनल आहेत, जेवढ्या लिंक्स आहेत त्या सर्व डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंट सेक्शनमध्ये आहे, तिथून तुम्ही जॉईन होऊन जा. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.